अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनं तिचा मृतदेह भट्टीत जाळला। पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं राख नदीत टाकली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून खून प्रकरणाचा उलगडा केला। एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे आरोपी पतीनं पत्नीचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। अंजली समीर जाधव, वय 38 वर्ष, राहणार श्री स्वामी समर्थ संकुल, एनडीए, वारजे रस्ता, शिवणे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी पती समीर पंजाबराव जाधव, वय 42 वर्ष, याला अटक करण्यात आली आहे। पत्नी अंजली ही 28 ऑक्टोबर रोजी वारजे परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी समीर यानं वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिली। या प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करून खून प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपी पती समीर याला अटक केली, अशी माहिती परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। आरोपी समीर याचा शिवणे परिसरात फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे। त्याची पत्नी एका शाळेत नोकरीला होती। पत्नीचे एकाशी प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय समीरला होता। त्यानं पत्नीच्या मोबाईलवरील मेसेजवरून पत्नीवर आरोप केले। या कारणावरून त्यांच्यात वादही झाले। त्यानंतर त्यानं पत्नीचा खून करण्याचा कट रचला। त्यानं मुंबई बंगळूर बाह्यवळण मार्गावरील खेड शिवापूर परिसरातील शिंदेवाडी भागात गोडाऊन भाडेतत्वावर घेतलं। त्यासाठी दरमहा 18,000 रुपये भाडे भरले। 26 ऑक्टोबर रोजी पत्नी वारजे पुलाखालून बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली। पत्नी बेपत्ता झाल्यानंतर समीर वारजे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आला। पत्नीचा शोध लागला का अशी विचारणा त्यानं पोलिसांकडे केली। वारंवार चौकशी करणाऱ्या समीरच्या हालचाली पोलिसांनी टिपल्या। त्याचं वर्तन संशयास्पद वाटलं। त्यानं पोलिसांना दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली। पोलिसांनी ही बाब टिपली आणि त्याची चौकशी सुरू केली। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या समीरला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। 26 ऑक्टोबर रोजी समीर हा पत्नीला फिरायला नेण्याचा बहाणा करून बाहेर पडला। त्याच्या कारनं दोघे जण खेड शिवापूर जवळील मरियाई घाटात गेले। तिथून ते परतले। त्यानंतर खेड शिवापूर परिसरातील एका दुकानातून भेळ घेतली। रात्री एका ठिकाणी जेवण केलं। त्यानंतर रात्री 8 ते 9च्या सुमारास तो शिंदेवाडी परिसरातील भाडेतत्वावर घेतलेल्या गोडाऊन मध्ये तिला घेऊन गेला। तिथं समीरनं पुन्हा पत्नीशी भांडायला सुरुवात केली। त्यानंतर पत्नीचा हाताने गळा दाबून त्यानं खून केला। समीर यानं या खुनाची महिन्याभरापूर्वीच तयारी केली होती। त्यानं आधी शिंदेवाडी परिसरात गोडाऊन भाड्यानं घेतलं। त्यानंतर फॅब्रिकेशनचं चांगलं ज्ञान असल्यानं जाड पत्र्याच्या मदतीनं त्यानं एक भट्टी तयार केली। ती भट्टी गोडाऊनमध्ये नेऊन त्यात लाकडं भरली। पेट्रोल आणि काडापेटी देखील आणून ठेवली। ठरल्याप्रमाणे तो अंजलीला तिथं घेऊन गेला आणि गळा दाबून मारल्यानंतर भट्टीत तिचा मृतदेह पेट्रोलच्या मदतीनं जाळला। आग शांत झाल्यानंतर राख गोणीत भरली आणि ती जवळच असलेल्या एका नदीत टाकली। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी सकाळी तो पुण्यात आला। त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी त्यानं पत्नीची मिसिंगची तक्रार दिली। आरोपी समीर यानं त्याच्या एका मित्राला हैदराबाद इथं पाठवून स्वतःच्या पत्नीच्या मोबाईल नंबरवर आय लव्ह यू असा मेसेज करायला सांगितलं। तसा मेसेज अंजलीच्या मोबाईलवर येताच समीरनं पत्नीच्या मोबाईलवरून आय लव्ह यू टू असा मेसेज त्या नंबरवर केला। त्यानंतर तो मेसेज वाचून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं नाटक करू लागला। दरम्यान आरोपी समीर याचंच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची बाब देखील पोलीस तपासात समोर आली। त्याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागल्यानं समीरनं पत्नीचा काटा काढल्याचा संशय व्यक्त केला जातोय। ऐन दिवाळीच्या दरम्यान समीरनं हे कृत्य केलं। समीर आणि अंजली यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दिवाळी निमित्त ते नातेवाईकांकडे गेले होते। त्यामुळे समीर एकट्या अंजलीला घेऊन घटनेच्या दिवशी फिरायला गेला। दरम्यान पोलीस तपासात त्यानं दृश्यम हा चित्रपट 4 महिन्यांपूर्वी 3 ते 4 वेळा पाहिल्याचं पोलीस तपासात सांगितलंय। या प्रकरणाचा तपास राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश धेडे, निलेश बडाक, उपनिरीक्षक संजय नरडे, नितीन गायकवाड, गणेश करचे, सुनील मुठे, योगेश वाघ, शरद पोळ आणि शिरीष गावडे यांनी केली आहे। गुन्ह्याची घटना जी आहे ती राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडली आहे। परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेला आहे। अतिशय सेन्सेशनल पद्धतीने हा मर्डर झालेला आहे।
यातील जे आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा राहणारा मूळ शिवण्यातला आहे. त्याचं मूळचं गाव आहे अमरावतीमधलं. त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव 38 वर्षाची आहे, मूळची नांदेडची, आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते पती पत्नी. 2 मुलं आहेत. आई सोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तरनच्या हाती राहत होते. परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला यांचे वाद व्हायचे पूर्वी, म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच. आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा, त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं. त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड पुलच्या हद्दीमध्ये, गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून. आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार त्यांनी त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली 1 महिन्यापूर्वीच. त्यानंतर 26 तारखेला दुपारी हे 2 वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ, आपण भाड्या घेतलं त्या ठिकाणी आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायच्या नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या आयटन कारमधून दोघंच गेले. त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांची मुलं सुद्धा नातलगाच्या घरी गेले होते. घरी आई एकटीच होती. दुपारी ते निघाल्यानंतर आयटन कार म्हणून त्या ठिकाणी ते गेले. काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं, काही त्यांनी जेवले पण, वेळ पण घेतली. आणि जवळपास संध्याकाळी 8-9च्या दरम्यान त्या गोडामध्ये त्या ठिकाणी आले. गोडामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला आणि यातील आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला. खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी मैताची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये, लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली. त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं. त्या ठिकाणी त्याला त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राख झाल्यानंतर 2 घंट्यांनी ती पूर्ण राख त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे, नष्ट केलेली आहे. त्यानंतर ती स्क्रॅप होतं, ते भट्टी होती लोखंडी, ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली. आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या, विटा पण त्यांनी त्या ठिकाणी रचल्या होत्या. विटा सुद्धा त्यांनी त्यानंतर डिस्पोज केल्या. आणि त्यानंतर मग 27 तारखेला त्यांनी इकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे. 28 तारखेला तो वारजे पोलीस स्टेशनला आला आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे, मैत्रिणीकडे जाते म्हणून निघून गेलेली, अजून आली नाही, म्हणून वारजे पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली. मिसिंगचा तपास करत असताना वारजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही CCTV मध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत. थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे, हा फिर्यादी मिसिंगचा, तोच याच्यामध्ये आरोपी आहे. आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा आवळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे. ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हे निष्पन्न झाल्यानंतर आपल्याकडे 0 नंबरने हा गुन्हा वारजे पोलीस स्टेशनला 302चा दाखल केलेला आहे. आणि पुढचा तपास जो आहे तो राजगड पोलीस स्टेशनकडे आपण तो वर्ग केलेला आहे. यातील आरोपीला आपण अटक केलेला आहे. याच्यामध्ये पोलिसांनी खूप टेक्निकल गोष्टीचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि मिशनच्या थोड्याशा लिंक करून आपल्याला याचे 2 आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे उघडकीस आणलेला आहे. याच्यामध्ये कारण असं होतं, तो सांगतो की याच्यामध्ये पत्नीचे काही एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते, त्याच्यावर आमचे वाद व्हायचे आणि त्या रागातून त्यांनी ही घटना केलेली आहे. त्यांनी सांगितलं की 1, 2, 3, 4 वेळेस त्यांनी दृश्यम नावाचा एक मूवी त्यांनी बघितला होता आणि त्याचा तो फॅब्रिकेशनचा वर्क करायचा, म्हणजे लोखंडाच्या वस्तू जी आहेत ते बनवायचं त्याचं काम होतं. आणि त्याच दृष्टीने त्यांनी ते गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलं होतं, भाड्याने घेतलं होतं एका काकडे नावाच्या व्यक्तीकडून. तर थोडासा त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे, काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याच्या पत्नीचा त्यांनी मर्डर केलेला आहे. बरोबर, ते पूर्ण त्यासाठी त्यांनी बनवली होती लोखंडी. त्या ठिकाणी त्यांनी पूर्वी त्या ठिकाणी लाकडे आणून ठेवली होती, काही पेट्रोलचे त्या ठिकाणी साठा केला होता आणि ते सर्व पूर्ण सगळं त्यांनी प्री प्लॅन केलं होतं. 1 महिन्यापासून त्याचं हे सगळ्या गोष्टी चालू होत्या.